त्यांच्यापाशीच द्या ते. नाही, तसे असते तर त्यांनी स्वतः त्यांच्या हाताने हा डबा अहिल्याकडे दिला असता. माझ्याकडे देण्यामागे त्यांचं काही कारण होतं, कारण एक विश्वासू, जबाबदार आणि वडील व्यक्ती म्हणून त्यांनी माझी निवड केली. या स्त्रीधनाचा विनियोग कसा व्हावा याबद्दल त्यांची काही ठाम मते होती. तुम्हा मला ती पटवत वा न पटवत, पण त्यांची मते स्पष्ट होती आणि हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्या नवमतवादी होत्या. नवमताकडे त्यांचा कल होता, म्हणूनच त्यांचे आणि माधवाचे चांगले जमत असे. माधव आणि त्यांची स्नेही मंडळी स्त्रियांसाठी जे काही निरनिराळे उपक्रम करतात त्यास त्यांचा पाठिंबा होता. रमा पुढे जाऊन मोठी होऊन शिकून माधवाच्या बरोबर स्त्रियांसाठी काही चांगले कार्य करेल अशी त्यांची अटकळ होती. त्यांचे म्हणणे असे की घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता माईंच्या नाकी नऊ येतात आणि सुनबाईंना नटण्या मुरडण्यापासून सवडच नाही. त्यामुळे या दोघांच्याही हातून स्त्रियांच्या भल्यासाठी काही कार्य होईल असे लक्षण दिसत नव्हते. रमा मात्र माधवाच्या बरोबरीने स्त्रियांसाठी काही कार्य करेल अशी त्यांची आशा होती आणि तसं काही कर्तृत्व रमाने दाखविले तर हे स्त्रीधन त्या स्त्रियांच्या भल्यासाठीच खर्ची घालावे अशी त्यांची सूचना होती. ती वेळीपर्यंत हे स्त्रीधन जपून ठेवावे असेही त्यांचे सांगणे होते. कल्याणच आहे, नाही म्हणजे आजीच्या एकूण थाटाशी हे सुसंगतच आहे. पण मी काय म्हणते माई, उद्या रमा शिकेलच कशावरून? आपल्या घरात भाऊसाहेबांसकट रमा कोणालाही मड्डम झालेली आवडणार नाही. आपला सगळ्यांचा विरोधच असणार आहे. स्पष्टच बोलते. आता सगळे इथे उपस्थित आहेत म्हणून बोलते. मागाहून कोणाच्याही मनात खल नको. असे जर झाले तर काय करणार माई? तसे काही झाले तर माधवाच्या सल्ल्याने अशी एखादी स्त्री जी चाकोरी बाहेर जाऊन स्त्रियांसाठी कार्य करेल तिच्या हाती हे स्त्रीधन सुपूर्द करावे असे त्यांचे सांगणे होते. कोणत्याही परिस्थितीत हे स्त्रीधन निराधार स्त्रियांच्या भल्यासाठीच खर्ची पडावयास हवे हे नक्की.